आपल्याला ए एफ काढायचा आहे. मग आता आता तुम्ही हे जर बघितला, हा बी आणि सी हा टोटल डिस्टन्स जर काउंट करायचं असेल 7 मीटर वरती आहे, मग त्या खात्या पण 7 मीटर येणार. म्हणजे बेस जो आहे पायथागोरस थेरम नुसार बेस जो आहे 21. 14 + 7 = हाऊ मच विल गेट आन्सर? 21. 21. Okay. Then this is a 40. Okay. व्हॉट इज द रिमेन? हे मग हे 20 ऑलरेडी 20. त्यांनी वॉक केला होता, मग हा 20 येणार एवढाच, बरोबर. मग आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. इथं 90 डिग्रीचा अँगल झालेला आहे. ओके. हो. झाले का नाही अनुप? 90 डिग्रीचा हो. अँगल. मग पायथागोरस थेरम यूज करून आपल्याला ए एफ काढायचा आहे. ओके. ए एफ इज इक्वल टू एफ स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? पायथागोरस थेरम AC स्क्वेअर प्लस FC स्क्वेअर. FC Square स्क्वेअर. ओके. AC इज इक्वल टू हाऊ मच? 21 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर. plus 20 square. How much will get answer here? 441 plus 841. 400 is equal to how much will 441? मग 841. हा AF is equal to स्क्वेअर रूट काढा ह्याचा, तर तो स्क्वेअर रूट येतो 29 मीटर. ओके. AF म्हणजे हा जो डिस्टन्स आहे तो 29 मीटर. म्हणजे अक्षय हा त्याच्या ओरिजिनल प्लेस पासून जो वॉक करून डिस्टन्स आहे तो 21 मीटर वरती आहे. डू यू अंडरस्टूड? Oh, ma'am. Can I explain again? Is it okay? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Right. If you want to write, you can write. Otherwise, we will see the next question. Okay. Next one question. If you want writing करायचंय का अनुप तुला? स्क्रीनशॉट घेतलाय मॅम. Okay. Very good. Now we'll see the next question. Third one question. Based on the adjacent figure, how many times or north direction will be the Manohar is the right before turns to Jim? Where is the Jim? Here is Jim. And how many times he turned the right side? Okay. Suppose we have to walk. Suppose इथून आपण डायरेक्शन मी लिहून ठेवते इथं. हा, this is a north, this is a east, this is west, and this is a south. Okay. Then right north direction. वेस्ट पासून जर सपोज आपण कन्सिडर केला, नॉर्थ डायरेक्शन हा वरती आहे. ओके. म्हणजे मनोहर ऍडजसंट हाऊ मेनी टाइम्स टू नॉर्थ डायरेक्शन टू बी द मनोहर राईट बिफोर टर्न्स टू द होम जिम. इथून होम पासून चालला आहे तो, म्हणजे ईस्ट होम मधून चाललेला आहे. मग इथून साऊथला आलेला आहे, पहिल्यांदा वेस्ट कडे, दॅन साऊथ, दॅन अगेन वेस्ट, दॅन विच गोज टू नॉर्थ डायरेक्शन. ओके. दिस इज अ नॉर्थ डायरेक्शन. नॉर्थ डायरेक्शनला गेलेलं. दॅन अगेन वेस्ट, दॅन साऊथ, दॅन अगेन east, then again down south, then again west, then again south. This is a which direction? West. This is a West. north. This one North. north. Yes. This is a east. This is a north. North. हे पण नॉर्थ येते ना? Oh, Then ma'am. east. हा. Anything 3 times येतो ना आन्सर? Oh, ma'am. ऑप्शन नॉर्थ बघा 3 टाइम्स करेक्ट आहे का? North direction, how many times will be north direction will be our right before turns. North direction right घेतलेला आहे, नॉर्थ डायरेक्शन पासून राईट घेतलेला आहे, ते आपल्याला बघायचंय. मग दिस इज अ राईट डायरेक्शन हिअर. ओके. हा राईट डायरेक्शन घेतलेला आहे, परत इथं गेलेला आहे आणि परत इकडे राईट घेतलेला आहे. हे असं बघितलं, राईट कोणत्या वेळेस घेतलेलं? दिस इज अ 2 टाइम्स. हे 2 टाइम्स घेतलेलं राईट, इकडे एकदा घेतलेलं, इकडे एकदा घेतलेलं. देर इज आन्सर गेट 2 टाइम्स. ओके. समजलं का? असा वॉक करत करत गेलेला आहे, राईटला टर्न गेला, असा वॉक करत गेलेला आहे, परत राईटला टर्न घेतलेले. ओके. राईट डाऊन.
अनुप, मॉर्निंग 6 o'clockला जमेल का क्लास? नेक्स्ट मॉर्निंग से पॉसिबल असेल नाही तर मॅम नाही. 6ला नाही. 6ला नाही जमणार. मॉर्निंगला नाही जमत तुला? 2-3 दिवस कर ना प्रयत्न, कारण थोडासा सिलेबस राहिलाय तेवढा कम्प्लीट करूया. थोडासा म्हणजे तुमचं मराठी आणि इंग्लिश राहिलेलं आहे ना, थोडंसं घ्यायचं बस. नेक्स्ट क्वेश्चन रीड करा. Which is located north, connecting routes of direction turns to left. समजतं का पॅटगॉन ऍटगॉन कुठून कुठे गेलेला आहे? फर्स्ट पॅटगॉन पासून स्टार्ट करूया आपण. ओके, 10 किलोमीटर नॉर्थला गेलेलं आहे, बरोबर. मग नॉर्थ म्हणजे कुठे असणार आहे? ऑब्विसली वरती असणार आहे. दिस विल स्टार्ट इज द 10 किलोमीटर फ्रॉम हियर. ओके, आय हॅव टू राईट हियर 10 किलोमीटर. This one point. Then afterwards, his which is north connecting road. Then he turns the left side. Northला फेसिंग आहे, लेफ्ट साइड कोणते येणार आहे? ईस्ट कडे येणार आहे ऑब्विसली. ईस्ट कडे किती डायरेक्शन गेलेला आहे? तर 3 किलोमीटर्स. हियर 3 किलोमीटर. ओके, this is 10 kilometer and this one 3 kilometer. Then afterwards, what happened? There is traveling 5 kilometer northeast direction. नॉर्थ ईस्ट डायरेक्शन कुठे असणार आहे? मी इथे डायरेक्शन काढते. वेस्ट आणि नॉर्थच्या मध्ये. हा, मग ही अशी स्लाइटिंग लाईन आहे रे, बरोबर. ही किती आहे? 5 किलोमीटर गेलेली. ओके, मग नंतर काय केलेलं आहे त्यांनी? नॉर्थ ईस्ट डायरेक्शन बॅक टू द ऍटगॉन कनेक्टेड रोड. मग हा कनेक्टेड रोड पर्यंत आलेला आहे इथं. हा कनेक्टेड रोड आहे. ओके, देन आफ्टरवर्स अजित ही मेट अजित. इथं मीटिंग लिहिते मी, मीट. ओके, ट्रॅव्हल 15 किलोमीटर्स टू द ऍटगॉन. परत कुठल्या डायरेक्शनला ऍटगॉनला झालेलं? ती 15 किलोमीटर इकडे वरती. 15 किलोमीटर. मग हा इथे पोहोचलेला आहे. देन डिस्टन्स ऍटगॉन टू पॅटगॉन डिस्टन्स किती आहे? कनेक्टेड डिस्टन्स. आपण इथं जर नावं द्यायचं झालं तर काय काय येईल? तर ए, इथे बी, दॅन सी, इथे डी, ई देऊ शकतो. ओके, आपल्याला हा टोटल डिस्टन्स म्हणजे आपल्याला डी आणि बी मधला डिस्टन्स काढावा लागेल. डी आणि बी मधला. तर तो कसा काढूया बघूया आपण. ए आणि ई टोटल ट्रॅव्हलिंग केलेलं बघूया आपण. ए ई जर काढायचं झालं आपल्याला काय काय पाहिजे? ए प्लस बी पाहिजे, प्लस बी डी, प्लस डी ई पाहिजे. ह्याच्यात आता आहे आपल्याकडे काय काय आहे? ए बी आहे 10, बी डी आपल्याला काढायचं आहे, बी डी. अँड डी किती आहे? डी 15 आहे. ओके, देन टोटल 25 प्लस बी डी आहे. ओके, आता बी डी कसा काढायचा? सी डी. मॅम 4. खाऊ. मॅम 3 स्क्वेअर प्लस पायथागोरस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 5 इथं राईट स्क्वेअर. अँगल तयार होतो इथे. हो. हा, मग हा झाला हाईट झाला की नाही? पायथागोरस थेरम नुसार हा हाईट तयार होतो. आम्ही वेगळ्या कलर दाखवते. हा इथं जर हा जर लाईन बघितला, इथं राईट अँगल तयार होतो. मग बीडी हा हाईट तयार होतो. मग बीडी स्क्वेअर इज इक्वल टू काय? बीडी स्क्वेअर इज इक्वल टू सीडी स्क्वेअर. सीडी स्क्वेअर मायनस सीडी स्क्वेअर मायनस बीसी स्क्वेअर. सीडी स्क्वेअर 5 चा स्क्वेअर मायनस 3 चा स्क्वेअर किती येतो? 25 मायनस 16. 9 16. म्हणजे 16. बीडी इज इक्वल टू किती आला?
4 आला. 4. व्हेरी गुड केशमा. म्हणजे आता 25 प्लस 4 किती आलंय? 29. 29. आहे का ऑप्शन मध्ये? येस, व्हेरी गुड. ऑप्शन मध्ये आहे. अजून एकदा रीड करा, व्यवस्थित रीड करून समजून घ्या. काही डाऊट असेल तर मला विचारायचं, मी इथेच आहे. कडा रीड करा व्यवस्थित पहिल्यांदा. This one completed. Can we see the next question? समजले दोघांना पण? Then we'll see the next question. Try to solve. तुम्ही करा try at least. Afterwards I will explain. Ma'am, first option. Yes, correct. Very good. And get what they got. Stating for future. रेश्मा, तुला समजते का? समजून सांगावं लागेल. नाही मॅम, 2 मिनिटं मी 1 सेकंदात सॉल्व्ह करते. हो चालेल. Since okay, can go is not leave it will withdraw. हो मॅम, फर्स्ट ऑप्शन येतो नॉर्थ ईस्ट. Yes, very good. Very good. Now, next one solve. मॅम 7th 4th 6th थर्ड आहे का? 7th 4 आहे.